दरवर्षी कमी मार्क्सवर या ज्या ॲडमिशन होतात तर त्यांचा प्लॅन कसा असतो तर हे मी थोडक्यात तुमच्यासोबत डिस्कस करतोय, जेणेकरून तुम्ही जर का समजा MBBS साठी प्रयत्न करत असाल, तुमचा स्कोअर महाराष्ट्रासारखा नसेल, समजा कट ऑफमध्ये बसणारा, BMS साठी तुम्ही प्रयत्न करत असाल, कट ऑफ बसत नाही, तर अशा वेळेस एक बॅकअप प्लॅन, सेकंड बी प्लॅन जो आहे तर तो आपला तयार असायला पाहिजे. प्लॅन बी म्हणू शकतो आपण त्याला. तर आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. आता समजा महाराष्ट्राचे ज्यावेळेस समजा रजिस्ट्रेशन होतील, तर तेव्हा इतर काही रजिस्ट्रेशन अजून सुरू होत असतात. तर त्यामध्ये आता सध्या जर का आपण विचार केला, तर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. म्हणजे आपण फक्त कर्नाटकच्या ॲडमिशनचा सध्या विचार नाही करायचा, पण एक रजिस्ट्रेशन करून ठेवायचं. एक बॅकअप म्हणून आपल्या हाताशी ते असू द्या. कारण जर समजा महाराष्ट्राचा कट ऑफ वर जायला लागला, कर्नाटकचा कट ऑफ त्या टायमाला जर का खाली येत असेल आणि आपले ॲडमिशन जर का तिकडं कमी फीजमध्ये जर का एखादं कॉलेज ऑफर करत असेल, तर त्यावेळेस तुम्ही लगेच तो निर्णय घेऊ शकता. पण हा निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडं कर्नाटकचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असतं. तो एक फॉर्म तुमच्या फाईलला पाहिजे. कारण वेळेवर या गोष्टी होत नाही. कारण तेव्हा रजिस्ट्रेशन क्लोज होतं. त्यानंतर UPमध्ये MBBSसाठी एक चांगली संधी असते. म्हणजे तुम्ही जर समजा एक 300 प्लस जर असाल आणि तुम्हाला UPमध्ये MBBS करण्याची इच्छा असेल, तर UPचं पण रजिस्ट्रेशन अजून काही दिवसांमध्ये सुरू होतं. आता डीम्ड युनिव्हर्सिटी हा वेगळा प्रकार आहे. त्याचं फी स्ट्रक्चर पण जास्त असतं, हे सर्वांना माहिती आहे. पण आता लक्षात घ्या, की जर समजा तुम्हाला कर्नाटकचं रजिस्ट्रेशन सध्या करायचं, तर तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये दरम्यान तिकडं फी भरावी लागते ऑनलाईन वेबसाईटची. आता या व्यतिरिक्त तुमचा खर्च कोणता असेल, असा काही विषय नाही की तुम्ही एखादं काउन्सिलिंग सेंटर जॉइन करायला पाहिजे. म्हणजे जिजाऊ अकॅडमी जॉइन करा, म्हणजे आम्ही तुम्हाला माहिती देऊ. हे सगळं पब्लिकली मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही काय करा, की तुम्ही एकतर तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता किंवा एखाद्या जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर जा आणि फक्त एक फाईलला फॉर्म असू द्या. कारण तो पुढं आपल्याला कामात येणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता सध्या जर आपण करून घेतलं, कारण आता सध्या सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत त्यांच्या आणि पुढं संधी केव्हा मिळते काय, तर हे आपल्याला नक्की माहिती नाही. तर त्यामुळे सध्या तुम्ही काय विचार करा, की आपल्याला एक रजिस्ट्रेशन हाताशी ठेवायचं आणि सोबतच जर महाराष्ट्र काउन्सिलिंग तुम्हाला जॉइन करायची असेल, कारण आम्ही कर्नाटक, MP हे BMSचे जे वेगळ्या काउन्सिलिंग फीज आहे, तर त्या यावर्षी घेणार नाही. महाराष्ट्राची फी ज्या विद्यार्थ्यांना भरली, तर त्याचाच आम्ही एक वेगळा ग्रुप बनवणार आहे, की जे कर्नाटक किंवा MPमध्ये इंटरेस्टेड आहे, UPमध्ये BMSमध्ये इंटरेस्टेड आहे. तर त्यांचा BMSचा एक वेगळा ग्रुप बनवला जाईल, की ज्यावर फक्त अपडेट्स दिले जातील. रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग किंवा येणाऱ्या नोटीस त्यांना समजावून सांगितल्या जातील व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्यामुळं तुम्ही विचार करू शकता, की आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं की नाही करायचं. कारण पुढं संधी केव्हा मिळते काय, तर हे कोणालाच माहीत नाही. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.